नमस्कार सर्वांना. सेतू अभ्यास ब्रिज कोर्स इयत्ता 10वी चाचणी क्रमांक 3 विषय भूगोल सर्व प्रश्नोत्तरे स्पष्टीकरणासहित आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. इयत्ता 10वी चाचणी क्रमांक 3 विषय भूगोल सेतू अभ्यास. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकॉनला देखील प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. चला पाहूया. पहिला प्रश्न काय आहे. खाली दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा. मूळ रेखावृत्तापासून पूर्व किंवा पश्चिम दिशेने गेल्यावर 180 अंश रेखावृत्त डॅश डॅश तासाच्या फरकाने येते. तर त्याचं उत्तर आहे पर्याय ब 12. त्यानंतर पृथ्वीवरील दिनांक व वाराची सुरुवात डॅश डॅश रेखावृत्तावर होते. त्याचं उत्तर आहे पर्याय ब 180 अंश. त्यानंतर आवर्त पर्जन्य डॅश डॅश कटिबंधात जास्त प्रमाणात पडतो. तर त्याचं उत्तर आहे पर्याय क समशीतोष्ण. त्यानंतर 4 महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यात होणाऱ्या व्यापारास डॅश डॅश व्यापार असे म्हणतात अंतर्गत. त्यानंतर 5 हरित छन्न मार्गाद्वारे डॅश डॅश वाहतूक केली जाते. त्याचं उत्तर आहे पर्याय क अवयवाची. त्यानंतर प्रश्न दुसरा. विधाने चूक की किंवा बरोबर लिहा. 1 नागरी भागात गुन्हेगारीचे प्रमाण कमी असते. हे विधान चूक आहे. त्यानंतर रो वाहतुकीसाठी हवाई मार्गाची आवश्यकता असते. तर हे विधानसुद्धा चूक आहे. नंतर 3 सेवांच्या देवाणघेवाणीस अदृश्य व्यापार असे म्हणतात. हे विधान बरोबर आहे. त्यानंतर 0 अंशच्या रेखावृत्तावरून जागतिक प्रमाणवेळ ठरवली जाते. हे विधान बरोबर आहे. त्यानंतर 5 पर्जन्य छायेच्या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण जास्त असते. तर हे विधान चूक आहे, कारण पर्जन्य छायेच्या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण हे कमी असते. विधान चूक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न. वेगळा घटक ओळखा आणि पुढील तुम्हाला लिहून काढायचा आहे. पहिल्यामध्ये वेगळा घटक आहे यू आकाराची दरी. त्यानंतर दुसऱ्यामध्ये वेगळा घटक आहे ग्रीनिच रेखावृत्त. दुसऱ्यामध्ये वेगळा घटक आहे ग्रीनिच रेखावृत्त. त्यानंतर तिसऱ्यामध्ये वेगळा घटक आहे आम्ल पाऊस आणि चौथ्यामध्ये वेगळा घटक आहे पर्जन्यमापक. अशा पद्धतीने वेगळे घटक तुम्ही समोर लिहून काढा. त्यानंतर नागरी भागात वाहतुकीची कोंडी होते. शहराचा क्षेत्रीय विस्तार होऊन अनेक उपनगरे निर्माण होतात. शहराच्या जागेवरती भागात उपनगरात लोक निवास करतात. शहराच्या केंद्रवर्ती भागात व्यवसाय, उद्योग, व्यापार, नोकरी, शिक्षण इत्यादी रोज उपलब्धून लोकांची ये जा होत असते. सार्वजनिक वाहतूक सेवा लोकसंख्येच्या प्रमाणात पुरेशी उपलब्ध नसल्याने खाजगी वाहनाची गर्दी वाढते. हे लिहिता येईल. त्यानंतर विषुववृत्तीय प्रदेशात आरोह पाऊस पडतो. विषुववृत्तीय प्रदेशात सूर्याची किरणे लंबरूप पडत असल्यामुळे सूर्याच्या उष्णतेने भूपृष्ठ तापून त्याला लगेच जी हवा तापते आणि हवा तापल्यामुळे प्रसरण पावून हलकी होते व ती वर जाऊ लागते. उंच उंच गेल्यावरती थंड होते व थंड हवेचे बाष्पीभवन क्षमता कमी असते. त्यामुळे हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन जलकण बनतात व पाऊस पडतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. तुम्हाला भारताच्या नकाशावर खालीलपैकी 3 घटक दाखवायचे आहेत. तुम्ही अशा पद्धतीने दाखवू शकता. सूची लिहा. कर्कवृत्त, अरवली पर्वत, पश्चिम किनारपट्टी, लक्षद्वीप. त्याला आकार व्यवस्थित लिहून काढा आणि अशा पद्धतीने तुम्ही नकाशावर हे 4 घटक दाखवू शकता. त्या घटकाला मी नावे दिलेले आहेत. 1 2 3 4 नकाशावरती तुम्ही ओळखून लिहा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. नदी किनारपट्टी क्षेत्रफेटीसाठी प्रश्नावली तयार करा. त्यामध्ये पहा, प्रश्नावली तयार करता येईल. नदीचे नाव काय आहे, उगमस्थान कुठून आहे, या नदीला
कोणत्या उपनद्या येऊन मिळतात, ही नदी कोणत्या मुख्य नदीला किंवा समुद्राला जाऊन मिळते, या नदीवर कोणते धरण आहे, त्या धरणावर कोणता जलविद्युत प्रकल्प आहे का, या नदीमुळे अंदाजे किती क्षेत्र ओलिताखाली आहे, अशा पद्धतीने तुम्ही प्रश्नावली तयार करू शकता. त्यानंतर नागरीकरणाचे फायदे आपल्याला लिहायचे आहेत. त्यामध्ये पहा, शहरात विविध प्रदेशातून लोकांचे स्थलांतर होत असते. त्यांच्याजवळील ज्ञान, कौशल्य व माहितीची देवाणघेवाण अतिशय सुलभ होते. अद्ययावत माहितीचा लाभ सर्वप्रथम अशा प्रदेशाला होत असतो, म्हणून शहरात आधुनिकीकरण घडून येते. शिक्षणाच्या सुविधा देखील नागरी भागामध्ये चांगल्या प्रकारे विकसित झालेल्या आढळतात. विशिष्ट उच्च शिक्षण सेवांचा फायदा घेण्यासाठी इतर ठिकाणून अनेक विद्यार्थी नागरी भागात येतात. शहरात वैद्यकीय सुविधा देखील विकसित झालेल्या असतात. मोठी मल्टिपल हॉस्पिटल शहरी भागात असतात. अशा पद्धतीने लिहिता येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला खालील सांख्यिकी माहितीच्या आधारे जोड स्तंभलेख काढायचा आहे. त्यामध्ये देश दिलेले आहेत आणि निर्यात आणि आयात डॉलरमध्ये दिलेलं आहे. पहा, तुम्हाला हा स्तंभलेख आलेख पेपरवर काढायचा आहे. तो बघा अशा पद्धतीने काढता येईल. वाय अक्षावर तुम्ही 1 सेंटीमीटर बरोबर $100 घ्या आणि वाय अक्षावर $100 प्रमाणे काढून घ्या 1 सेंटीमीटर बरोबर, आणि निर्यात आणि आयात हे 2 भाग करून देशाचे नाव टाकून त्यांच्या सांख्यिकी माहितीप्रमाणे जोड स्तंभलेख अशा पद्धतीने तयार करा. सर्व प्रश्न झालेले आहेत. अशा पद्धतीने तुम्ही सर्व प्रश्नाची उत्तरे लिहून काढा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक व शेअर करा व माझे चॅनल सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.